दिवाळीच्या तोंडावरच सोन्यानं आता उच्चांक गाठले। सोन्याचा आजचा दर आहे 1,31,000। चांदीच्या दरानंही उच्चांक गाठल्याची माहिती आहे। चांदीचा दर प्रति किलो 1,91,000 असून गुंतवणूकदारांची सोने आणि चांदीत मोठी गुंतवणूक पाहायला मिळते। सराफा व्यापारी आणि गुंतवणूकदार यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। काही चांदी बुकिंग केलेली जे ग्राहक आहेत ते आपल्या सोबत जुडलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार, तुम्ही चांदीमध्ये गुंतवणूक केलेली आहे, किती महिन्यापूर्वी चांदी बुक केलेली होती, आज तुम्ही चांदी खरेदी करायला आला आहात, चांदीचे भाव पण देखील सातत्याने वाढत आहेत। सर मागील एका महिन्यापूर्वी मी चांदी बुक केलेली होती 5-10 किलो। ती आज मी घ्यायला आलेलो आहे आणि मागील काही महिन्यात मागच्या 8 महिन्यात आयात घटल्यामुळे चांदी मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे आजच्या तारखेला, म्हणून मी ती 1 महिन्यापूर्वी बुकिंग केलेली चांदी आज घ्यायला आलेलो आहे। इन्व्हेस्टर्स सोनं आणि चांदीवरती कड देत आहे। आमच्याकडे जी योजना आहे सर, बुकिंग योजना सोन्याची हो किंवा चांदीची असो, पण सध्या तरी आम्ही चांदीमध्ये असं करताय, सध्या तरी आम्ही बुकिंग किंवा विक्री दोघी बंद केलेलं आहे चांदीमध्ये। आणि ज्याच्या अगोदरची बुकिंग होती चांदीची त्यांना आता सध्या डिलिव्हरी चालू आहे फक्त, आणि फ्युचर बुकिंग आम्ही सध्या बंद केलेली आहे। सर खरी गोष्ट आहे, प्युअर चांदी मार्केटमध्ये कुठेच अवेलेबल नाही आहे। तुम्ही जळगाव म्हणा, कुठे मुंबई म्हणा, पुणे, इंदोर, कुठेच अवेलेबल नाही आहे। सर याच्या मुख्य कारण म्हणजे चांदी वाढीचा खरी कारण म्हणजे चायना आहे। चायना काय करते सर, गोल्ड म्हणा, सिल्वर म्हणा, मोठ्या प्रमाणात परचेस करते आहे। 1 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी ज्यांनी चांदी बुक केलेली आहे त्यांची डिलिव्हरी जरी चालू होत, चांदी देण्याची डिलिव्हरी जरी आज देत असले तरी मात्र इन्व्हेस्टरांचा या ठिकाणी चांदी असेल, सोनं असेल, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा निश्चित होत असल्याचं ग्राहकांनी देखील सांगितलेलं आहे व सोने तज्ज्ञांनी, व्यावसायिकांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।